वडवळ नागनाथ परिसरात पावसाची ओढ, टोमॅटो शिमला मिरचीची पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली। चाकूर पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटला तरीही चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ आणि परिसरात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही। पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून परिसरातील केवळ 20% पेरण्या कशाबशा पूर्ण झाल्याची माहिती आहे। सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसावर विश्वास ठेवून काही शेतकऱ्यांनी पेरणी आणि भाजीपाला लागवड केली, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिके आता करपू लागली आहेत। विशेषतः टोमॅटो आणि शिमला मिरचीची कोवळी रोपे पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत। पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून काही शेतकरी टँकरने पाणी विकत घेत आहेत तर काही स्क्लिपरच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहेत। मात्र टँकरचे पाणी विकत घेऊन पिके किती दिवस जगवायची असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। वडवळ नागनाथ परिसरात टोमॅटो शिमला मिरचीसह विविध भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र यंदा पावसाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। टोमॅटोच्या रोपांची वाढ खुंटली असून उन्हाच्या चटाक्यामुळे शिमला मिरचीची रोपे दुपारच्या वेळी माना टाकत आहेत। येत्या 2 ते 4 दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर उगवलेली पिके पूर्णपणे वाळून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले असून दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। माननीय मुख्यमंत्री मोदी सरकार, माननीय फडणवीस सरकार, माननीय शिंदे सरकार यांना अशी कळकळीची विनंती आहे की आज आम्ही बागायतदार 20 एकर टमाटर लावून पाहिलं पण काही पावसाचा थेंब नाही आहे। आम्ही 25 टँकर 30 टँकर आम्ही पाणी ओतलं डब्यानं तरी काही आमचं ही झालं नाही। परंतु पुन्हा शिमला मिरची एक 8-10 एकर लावली, तो शिमला मिरची बी पुन्हा फिरी गेली। कारण ह्या काय आणि पण ह्या मिरचीची अशी अवस्था आहे, पाणी ओतलेला तरी पण त्याच्यात काय आम्हाला मान्यदान नाही। एक टँकर कितीला पडते? 8,000ला पडते सरकार। 8,000ला तर बाया लागतात, त्याला 4 गडी लागतात पाणी द्यायला घागऱ्यानं। आम्ही ही समज करू लागलो, आतापर्यंत जगवीत आलो पण आता इथून आमची शक्यता कमी झाली आहे। थेंबाचं पाण्याचं काहीच नाही आहे। आम्ही सरकारला एवढी विनंती करतो कळकळीची की त्यांना आमच्याकडे थोडं पाहावं। जनावराला पाणी पाजू ना गेला एक टायमाला पण पिकाला घालला पण त्याच्यात बी आम्हाला काही सफलता मिळणार गेली आहे। सरकारला मागणी हीच आहे, आम्ही सावकाराचे याच बट्टीचा पैसा घेतलेला आहे, तो सरकारनं मान्य करावं आणि आम्हाला काहीतरी त्याचं मान्यदान द्यावं। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील एक शेतकरी आहे। माझी कमी जास्तीला 10 एकर टोमॅटो, 5 एकर शिमला मिरची आहे। शिमला मिरची आणि टोमॅटोला मी कमी जास्तीला 50-60 टँकर पाणी आणि विकत आणून पाणी घातलं आहे टँकरनं, तरी पण टोमॅटो आणि शिमला मिरची वाळून जात आहे। तो शिमला मिरची माझी 5 एकर पुरा जागेवर वाळून गेली आहे। तरी सरकारने याकडे काहीतरी लक्ष घालून शेतकऱ्याला काहीतरी मदत करावी। ही शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेलं आहे एक, त्याच्याकडे सरकारने काहीतरी मदत या काहीतरी पंचनामे करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला काहीतरी मदत द्यावी, ही शासनाला मी एकच विनंती करतो। वडवळ ही एक भाजी उत्पादक शेतकरी आहे, भाजीपाला उत्पादक। त्या नगरीमध्ये कुठलेच पंचनामे होत नाहीत ना, भाजीपाल्यावर कुठले शासन लक्ष देत नाही, दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी। तरी शासनाला एकच विनंती की वडवळमध्ये येऊन या भाजीपाला पिकावर काहीतरी पंचनामे करून शासनाने त्याला मदत करावी, ही नम्र विनंती। खिरा पण होता, तो खिरा पण पाण्याअभावी खराब झाला आहे आणि पाण्याअभावी खराबही झाला आहे। आणि आम्ही टँकरनं पाणी घालून खिरा आणलो, त्याला भाव नाही सध्या, ती रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे खिऱ्याला आजच्या तागायत घडीला। तरी शेतकऱ्याचं ही संकट, शेतकऱ्यावर काहीतरी सरकारने येऊन पंचनामे करून शेतकऱ्यासाठी काहीतरी मदत करावी, ही शासनाला विनंती आपली।